असं म्हणतात की ज्यांचा देवगण आहे ना त्यांनी थोडंसं सांभाळून राहायला पाहिजे, कारण की त्यांना आत्मा, राक्षस, भूत, पिशाच हे दिसण्याचे जास्त चान्सेस असतात. बघा, एक आदित्य नावाचा मुलगा होता ज्याचा देवगण होता. तो आपल्या मामाच्या मुलासोबत शेतामध्ये राहण्यासाठी गेला होता, म्हणजे एक रात्र झोपण्यासाठी गेला होता. तर झोपल्याच्या नंतर मध्यरात्री त्याला जाग येते आणि तो उठतो आणि बघतो तर त्याचा जो मामाचा मुलगा झोपलेला असतो त्याच्या शेजारी 2 सावल्या दिसतात आणि त्या सावल्यावरून असं वाटतं की त्यामधली एक महिला आहे आणि एक पुरुष आहे. तो कसाबसा त्याच्या जवळ जातो आणि बघतो तर त्या 2 सावल्या त्याच्या मामाच्या मुलाचं डोकं खात होत्या. त्याच्या डोक्यातलं जे मेंदू आहे ना तो असे आतड्यामध्ये बाहेर काढत होते, म्हणजे मेंदूचे असे छोटे छोटे तुकडे बाहेर काढत होते आणि एक एक तुकडा ते खात होते एकदम निवांत. आणि हे सगळा काही प्रकार आदित्यच्या समोर दिसत होता. आदित्यला घाम सुटला. आदित्यला काय करू आणि काय नाही हे त्याला समजत नव्हतं. आदित्य ओरडायला लागला, आदित्य रडायला लागला आणि तेवढ्यात आदित्यच्या खांद्यावर कोणाचा तरी हात आला. आदित्यला हलवलं. त्यावेळेस आदित्य मागं वळून बघतो तर त्याच्याच मामाचा मुलगा जो की त्याच्या समोर झोपलेला होता तोच पाठीमागं उभा होता. आणि त्याने जेव्हा त्याच्या मामाच्या मुलाकडे बघितलं ज्याने पाठीमागून हात लावला होता, त्यावेळेस त्याला वाटलं की अरे आपण तर स्वप्न बघतोय. आणि ज्यावेळेस हे दोघं जण घरी गेले त्यावेळेस त्यांना कळालं की एक महिला आणि एक पुरुष त्यांच्या शेजारच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये त्यांनी जीव दिलेला होता. आणि ज्या वेळेस आदित्य त्या घरामध्ये त्या दोघांचा फोटो पाहतो त्यावेळेस आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की आदित्यने जे काल रात्री बघितलं होतं, काल रात्री ज्या माणसांना, ज्या सावल्यांना बघितलं होतं त्या सावल्यांमध्ये जे चेहरे होते ते त्याच माणसाचे होते. आणि एका महाराजाजवळ जाऊन विचारलं तर तो महाराज म्हणला की तुझा देवगण असल्यामुळं तुला हा सगळा प्रकार दिसला आहे आणि त्याच कारणामुळे मी म्हणलं होतं जर देवगण असेल तर थोडं सावकाश राहा.